नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. कौटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मातील महिलांना लागू, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं मत. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध, आयोगाची आज पक्षांशी चर्चा. आणि पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा ही एक नागरी संहिता आहे. त्यामुळे हा कायदा देशात सर्वच धर्मातील महिलांसाठी लागू होतो, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. महिलांच्या हक्कांना घटनात्मक संरक्षणाची हमी देणारा हा कायदा असून एखादी महिला कोणत्याही धर्माची किंवा कोणत्याही सामाजिक पार्श्वभूमीतून आलेली असली तरी कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांना अधिक संरक्षण मिळावे हा या कायद्याचा उद्देश असल्याचे न्यायमूर्ती नागरत्न आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि 2 अतिरिक्त आयुक्त महाराष्ट्राच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून आज ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करतील. राजकीय पक्षांच्या अडचणी आयोग जाणून घेतल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, निवडणुकीशी संबंधित सचिव आणि पोलीस अधिकारी यांची बैठक आयोग घेणार आहे. शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची आयोग बैठक घेऊन त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल होणार होते. मात्र पावसामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द झाला. त्यामुळे आता या भुयारी मार्गाचे रविवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्याच हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. दरम्यान शहरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळते. अमरावतीत काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. अमरावतीचा दौरा करून अजित पवार पंतप्रधानांच्या सभेसाठी पुण्याला निघणार होते. मात्र पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने पवारांनी अमरावतीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. आम्हाला PM ऑफिसचा फोन आला होता, CM साहेबांचा फोन आलेला होता. तिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आज 3 वाजल्यापासून आणखीन दाखवलेला आहे. पाऊस जास्त पडला तर सगळ्यात तिथं पाणी होतं आणि यायला जायला अडचणीचं होतं. पुणेकरांची गैरसोय होईल. पंतप्रधानांचा सहसा कटाक्षाने प्रयत्न असा असतो, ज्या भागामध्ये एखाद्या उद्घाटनाला भूमिपूजनाला गेलं तर तिथल्या नागरिकांना पण कुठलाही त्रास होता कामा नये. आज काल रात्री आम्ही तिथल्या पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थिनींच्या शाळांना पण सुट्टी दिलेली होती. अशा सगळ्या गोष्टी होत्या. कारण काल पण धो पाऊस पडला. मी स्वतः त्या साईटवर होतो. चिखल प्रचंड झालेला होता. तरी देखील आम्ही खूप काळजी सगळी घेतलेली होती. पण शेवटी PM ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्यापेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला, पुढे ढकलला. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया
हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सातारा शिरूर मार्गावरील वाडे गावाजवळ वेण्णा नदीच्या पुलावर देखील मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या वाडे ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत वेण्णा नदी पुलावर रास्ता रोको करत खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण केलंय. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी ठप्प झालेली पाहायला मिळाली. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वरमधील कृषी कार्यालयात पीक विम्याच्या तक्रारीच्या पाहणीवरून विमा अधिकारी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांच्या अंगावर सोयाबीनची झाडे फेकली. तसेच 2 तास ठिय्या आंदोलनही केलं. त्यानंतर सरसकट सर्वेक्षण करण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज तहसील कार्यालयावर आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी धडक दिली. त्यामध्ये पीक विम्याचे सर्वेक्षण तक्रारी देऊन सुद्धा 1 महिन्यापासून झाल्या नाही. तसेच ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात यावी आणि येलो मोजॅकमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले, म्हणून त्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर करावी. या मागणीसाठी तहसील आणि कृषी विभागामध्ये आम्ही 2 तासापासून ठिय्या आंदोलन केले आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडून लेखी लिहून घेतलं की ज्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण तक्रारीनुसार सर्वेक्षण झाले नसेल त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विम्याची. आणि ई पीक पाहणीची ही जी मागणी आहे ही शेतकऱ्यांनी त्या याद्या सर्व कृषी अधिकाऱ्याकडे सादर कराव्या. या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं. 2-2.5 तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आम्हाला या ठिकाणी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं. परंतु यानंतरही कुठल्या या मागणी संदर्भात विचार या शिंदे फडणवीस गद्दार सरकारने न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा इशारा या माध्यमातून या ठिकाणी देतो. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत बोपचे यांनी परिवर्तन जन आशीर्वाद यात्रा काढली असून या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत गुड्डू बोपचे यांचा विद्यमान भाजप आमदार विजय रहांगडले यांच्या विरुद्ध निसटता पराभव झाला होता. मात्र यावेळी आपण परिवर्तन करण्याचा संकल्प केल्याचे सांगत गुड्डू बोपचे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढत मतदारांचा आशीर्वाद घेण्याचं काम सुरू केल्याचं मत व्यक्त केलं. यवतमाळ शहरालगतच्या लासिना पिंपरी परिसरात वाघाने शेतात बांधलेल्या बैलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. गेल्या 2-3 दिवसापासून शहराच्या आसपास या वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आता यवतमाळकरांचे मॉर्निंग वॉक आणि सायंकाळचे फिरणे बंद झाले. या संदर्भात नागरिकांनी वन विभागाकडे लेखी तक्रार केली असून तातडीने या वाघाला जेरबंद करून जंगलात सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र.
नाशिकच्या मनमाडमध्ये 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असून नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागल्याने संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री वीज वितरण कार्यालयात झोपून आंदोलन केलं। यावेळी वीज कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लाईट नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जळगावच्या चोपडा शहरातील नगरपालिका, भूमी अभिलेख, पंचायत समिती तसेच इतर शासकीय विभागात अत्यंत संत गतीने कामे होत असून सामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात। याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चोपडा तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते उपोषण सुरू केले। या उपोषणाचा आज 3रा दिवस असून कोणत्याही अधिकाऱ्याने अद्याप भेट न दिल्यामुळे संतप्त आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण करणारे मंगेश ससाणे आणि त्यांच्या 5 सहकाऱ्यांचं आमरण उपोषण स्थगित झालंय। 9व्या दिवशी हे उपोषण स्थगित झालं असून ते उपचार घेण्यासाठी रुग्णालयाकडे रवाना झाले। तत्पूर्वी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीत येऊन त्यालाच पळवून लावल्याची प्रतिक्रिया मंगेश ससाणे यांनी उपोषण सोडताना दिली आहे। अरे मनोज जरांगे, तुला छाती ठोकून म्हणत होता ना मला खेटून दाखवा, माझ्या नादी लागू नका, माझ्या नादी लागू नका, तुझ्या नादी लागलो। उपोषणाने उत्तर दिलं। शिवराळ भाषा बोलत होता, तुला शिवेंनी उत्तर दिलं। पुरावे बोलत होता, गॅजेट बोलत होता, तुझ्या तोंडावर आम्ही गॅजेट फेकून मारले। तुझ्या दम नव्हता, 3-3दा सलाईन घेऊन उपोषण करतो तू। अरे तरी आम्ही दटून इथं उभे। मनोज जरांगे, इथनं पुढं अशी ओबीसीला डेवचायची हिम्मत करू नको। आणि तुला आम्ही चॅलेंज देतो की आता हे तुझ्यामुळं तुझ्या जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जे आमचे ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी जे 57 लाख कुणबी दाखले दिलेत ना, ते दाखले तू मुंबई न्यायालय, उच्च न्यायालयामध्ये वाचून दाखव। तुला चॅलेंज आहे, तुला किती अक्कल आहे आणि तुझ्यामध्ये किती दम आहे ते बघतो। या महाराष्ट्रामध्ये एवढं दुर्दैव, एवढा जातीवाद बघितला नसेल। आमदार, खासदार ज्यांना ओबीसींनी मतं दिलेली आहेत, त्या ओबीसींच्या मताची पर्वा न करता मनोज जरांगेच्या मांडी लावून तिथं बसतात, त्याला भेटायला येतात, मंत्री फोन करतात, त्याला सलाईन घ्यायलाही करतात। आणि आम्ही इथं 6 जण गेल्या 9 दिवसापासून बसलोय, आम्हाला साधा एक फोन यांना करूशी वाटत नाही। तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकशाही बुडवून मराठेशाही आणायचे जे मनसुबे आणि जे प्रकार आपण बघितले, ह्याला महाराष्ट्र साक्ष आहे आणि महाराष्ट्र या पण गोष्टीला साक्ष आहे। या जातीवादी, या शिवराळ मनोज जरांगेंनी या अंतरवालीचं नाव बदनाम केलं होतं की या अंतरवाली सराटीमधून महाराष्ट्रामध्ये जातीवाद चालू झाला। गावगाड्यामध्ये मित्रांच्या जातीवाद पेरला गेला, एकमेकाकडं द्वेषाने बघायला लागले। ती अंतरवाली सराटी आम्ही ओबीसींची एकजूट करून आज आम्ही पवित्र केली आहे। ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीचा हा पहिला लढा आम्ही इथे येऊन जिंकलोय। मनोज जरांगे, तुला शेपटी घालून पळायला लागलेलं आहे। मोठमोठ्या बाता करत होता, का पळून गेला? बारामतीच्या तुतारी वाजली आणि टोपे नावाचं कबूतर इकडे आलं, मनोज जरांगेच्या कानामध्ये फुर्र केलं आणि मनोज जरांगे भुर्र गॅलेक्सी हॉस्पिटलला ऍडमिट। हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय। आम्हाला हे सगळं तुझं गणित आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून अनेक कर्मचारी कंत्राटी स्वरूपात काम करतायत। या कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी काल आंदोलन केलं। काल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत उमेदच्या हजारो कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। या मोर्चात असंख्य उमेद कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत मागण्यांसाठी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। त्यांना कुठल्याही ह्याच्यात उल्लेखले जात नाही, त्या फक्त राबतायत।
त्यांना कुठलीही गोष्ट हे नाही का बाबा जसं आज अंगणवाडी ताईंना एक हुद्दा आहे, जसं आशा वर्करला एक हुद्दा आहे, तसं आज आमच्या CRP ताईला तो हुद्दा भेटला पाहिजे. ह्यासाठी आज आमची तडफड चालू आहे. आज 3 वर्ष झाली आम्ही शासनाशी भांडतोय. आज आमच्या शासन मायबाप ह्यांच्याशी आज आम्ही भांडतोय, त्यांच्याशी आम्ही मागणी करतोय की आमचं जे उमेद अभियान आहे ते कायमस्वरूपी झालं पाहिजे. आमचे कंत्राटी कर्मचारी जे हे आहेत, कर्मचारी जे आहेत ते कायमस्वरूपी झाले पाहिजेत. ह्यासाठी जे आम्ही आज भांडतोय. आज आमची CRP ताई जी आहे ती खेड्यापाड्यात गावोगावी दऱ्याखोऱ्यातून फिरते आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाते. महिला सक्षम कशी होईल ह्याच्याकडे लक्ष देते. तिच्या हाताला काम कसं भेटेल, तिला उपजीविका कशी भेटेल ह्यासाठी काम करते. तिच्या CC आहेत, आमचे प्रभाग समन्वयक आहेत, आमचे BMM आहेत, आमच्या PD मॅडम आहेत, आमचे इतर जे कर्मचारी आहेत ह्यांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आज गावोगावी महिला सक्षमीकरणाचं काम करते. महिला उपजीविका कशी पुढे येईल ह्याचं काम करते. आज तीच महिला मागे राहते. ह्याच्यासाठी आम्ही आज ते काम करतोय आणि हे आमचं उमेद अभियान कायमस्वरूपी झालं पाहिजे. धन्यवाद. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.